महाराष्ट्र शासनाचे बजेट म्हणजे राज्यातील कष्टकरी कामगारांकडे पूर्ण दुर्लक्ष करून कामगारांचा विचार केला गेला नाही. त्यामुळे कष्टकरी कामगारांना आणखीन कष्टात टाकणारे बजेट आहे. केंद्र शासनाने यापूर्वीच देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्यात देखील गरीब, दुर्बल घटक, कष्टकरी कामगारांसाठी काहीही तरतूद केलेली नाही. उलट जनसुरक्षा कायदा पारित करून कष्टकरी कामगारांना देशोधडीला लावले आणि महाराष्ट्र शासनाने देखील केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवून दिशाहीन भांडवलदार, कारखानदार, उत्पादक संस्था यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प मांडलाय. केवळ शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या नावाखाली राजकीय अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनी मांडून कष्टकरी कामगारांना आणखीन कष्टात टाकले. सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचा विचार देखील या अर्थसंकल्पात आला नाही, हे देखील या अर्थसंकल्पात स्पष्ट दिसून येते. एकूणच रोजगार, कष्टकरी कामगार यांचा विचार झालेला अर्थसंकल्पच नाही असे म्हणावे लागेल. जय महाराष्ट्र. जनविकास क्रांती सेना या पक्षाचे अध्यक्ष विष्णू कारंपुरे आपल्या समोर येत असताना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो अर्थसंकल्प सादर केला, मांडला, तो अर्थसंकल्प म्हणजे कष्टकरी कामगाराकडे दुर्लक्ष करणारे अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पाद्वारे या बजेटमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्याचे घोषणा केली असले तरी जो शेतकऱ्यांचा 2 लाखापर्यंत कर्जमाफी, त्याची तारीख निश्चित नाही, सरसकट कर्जमाफी नाही, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफी या नावाखाली भांडवलदारांना, कारखानदारांना, भूखंड माफियांना